पासून बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत एवढी महान मुलगी आपल्या समोर आहेत, त्यांच्याकडून एवढ्या प्रेरणा मिळतात, काय माझ्या अजून आपल्याला त्याच्याशिवाय. त्याच्यामुळे लक्षात घ्या, लक्षात थोडंसं मी तुम्हाला सूचना मांडेल सर. आजच्या दृष्टीने मला खूप मोठी संधी दिली, त्या संधीचं तुमच्या माध्यमातून आपण त्याला 100% सोनं करूया. आणि राहिली गोष्ट की आपण माझी सूचना आहे विभागावाईज, समजा जर का आता आपले वार्ड असतील, आता किती वार्ड आहेत, आता वाढतील कमी जातील, आपले साधारण वार्ड किती आहेत अंदाजे? प्रभाग 32. सर त्या 32 प्रभागाची प्रत्येक प्रभागामध्ये सर एक शिक्षण हक्क परिषद लावूया. तिथला तो नगरसेवक, तिथले ते मान्यवर, आणि त्याच्यातून हे आपलं मार्गदर्शनाचं यातून शिबिर राहतं, आणि त्या माध्यमातून हा अजेंडा पुढे नेऊयात असे मी तुम्हाला एक सूचना देतो. आणि माझं तुम्ही खूप मनापासून ऐकलं असे मी स्वतःच व्यक्त करतो स्वतःशी, आणि मनापासून तुमचं मी धन्यवाद. आणि येणाऱ्या पुढच्या क्रांतीला तुम्ही सर्व साक्षीदार असाल अशी मी ह्या प्रसंगी मी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमची तळमळ रास्त आहे, त्याबाबतीत वादच नाही. त्याकरता दुष्यंत कुमार शायर म्हणतात की कैसे आकाश में सुराग नहीं हो सकता, कैसे आकाश में सुराग नहीं हो सकता, एक पत्थर तो करने से उछल गया. आणि खर तर आज्ञा ही सर्वात मोठं दुःख आहे. आपली लोक पेटून का उठत नाही शिक्षण व्यवस्थेत? कारण त्याला आज्ञा कसला आहे तर त्या कायद्याचा आज्ञा आहे, त्या अभ्यासिकाने. आणि म्हणून मला असं वाटतं की एखादी पुस्तकीय काळात काही आवाज सांगितलं कायद्या संदर्भात की शिक्षणात संविधान तुम्हाला काय दिलेलं आहे, 3, 4, 2 पालिका असेल आणि ती घराघरात जर जात असेल, लोकांना जर जागृती मिळत असेल तर सगळी लोक इथे येणार नाहीत ना. काही लोक घरातूनच आपले व्हॉट्सअपवरून ते चळवळ चालवतात, दादांना माहिती नाही का. म्हणून पुस्तिका जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवली काय काय माहिती आहे तर निदान 100-200 तर आपल्यापर्यंत येतील असो. आणि म्हणून मी अकेलाही चला था जानवी मंजिल दादा तुमच्याकरता शेअर केली. मैं अकेलाही चला था जानवी मंजिल मगर लोक साथ आते गए कारवा बनतात. आणि हे कारवा बनणारी माझी लोक आहेत त्या सर्वांचा आता सत्काराची वेळ आलेली आहे. थोडक्यात अगदी सत्कार घेऊ आपण की एक मध्यान सत्काराची घेतोय आपण. मानव काय सत्कार संजय जाधव आणि गिरीश जाधव आणि ऐश्वर्या पाटील करतील. पटकन सत्कार करून घ्या. जोरदार टाळ्यांच्या झालं का? प्रवीणजी कदम सरांचा सत्कार, गौरव पाटील आणि विष्णू बिरादार सत्कार केली. प्रवीणजी कदम सरांचा सत्कार सर्वांनी गौरव पाटील सर आणि विष्णू बिरादार सर वेळ काढून अतिशय व्यस्त वेळ काढून आपल्याकडे आलेले आहे. तर त्यांचा मान सन्मान अतिशय योग्य आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आदरणीय नरेंद्र भाऊ बनसोडे पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस अध्यक्ष यांचं सत्कार दादासाहेब पाटील, संतोष बोरसटे आणि गोविंद पवार सर हे 3 आपले बांधव करणार आहेत. त्यांची विचारांचा घ्यायचा आहे. नरेंद्र सत्कार करायचा आहे. अतिशय तरुण तडफदार अभ्यासू आणि वर्कशॉप विशेषता घेणारा आणि कार्यकर्ता आणि अभ्यासू कार्यकर्ता तयार करणारा हा एक वेगळं नेतृत्व आपल्या आहे. हो काँग्रेसचे सचिव प्रदेश काँग्रेस
हा द्या नाव. अशोक मोरे सरांचा सत्कार होत आहे. गजानन बिराजदार सर आणि अश्विनभाई पाटील यांचा सत्कार करतील. जोडा काय त्याचं स्वागत होऊ द्या. संजय जाधव सरांचा सत्कार गजानन बिराजदार करतील. संजय जाधव सरांचा सत्कार. सन्माननीय प्रल्हाद कांबळे सरांचा सत्कार गोरख पाटील सर करतील. प्रल्हाद कांबळे सरांचा सत्कार गोरख पाटील सर करतील. कामगार नेते आणि कष्टकऱ्यांचा आवाज, बुलंद आवाज आदरणीय प्रल्हाद कांबळे सरांचा सत्कार गोरख पाटील सर करतील. आदरणीय गिरीश जाधव सरांचा सत्कार अमित मोरे सर करतील. गिरीश जाधवचा सत्कार अमित मोरे सर करतील. काय नाव नागरी हक्क परिषदेचे समन्वयक आदरणीय प्रदीप पवार सरांचा सत्कार विष्णू बिराजदार सर करतील. आदरणीय हेमंत पवार सरांचा सत्कार सन्माननीय आपले हेमंत मोरे सरांचा सत्कार छावा मराठा दिवस महासंघाचे मानश्री धनाश्री वेळकर पाटील सर संस्थापक अध्यक्ष होते. हेमंत मोरे सर पुढे यायचं. मला सदस्य छावाचा सदस्य केला तरी चालतंय. पुढे नाही शिक्षण हक्क कायदा IIT मध्ये अतिशय जोरदार काम करणारे माझे बंधू हेमंत मोरे सर, तुमचं सुद्धा स्वागत आहे. अश्विनीताई पाटील यांचा सत्कार प्रणिता पिंपरीकर ताई करतील. अश्विनीताई पाटील यांचा सत्कार प्रणिता पिंपरीकर ताई करतील. तुम्ही कोण नाव दिलं म्हणतो शोभा मिसळ ठीक आहे. इथे संपत द्या प्रयास मिसळ आणि हे प्रयास ध्रुव 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 यांचा यानंतर शोभाताई मिसळांचा सत्कार आदरणीय प्रणिताताई पिंपरीकर करावा. शोभाताई मिसाळ पुढे आता ह्यांचा सत्कार लहान पिंपरीकरांचा
इथं नाही दिलं यादीमध्ये. रोकडे बोलून प्रणिता पिंपरीकर ताई, तुमचा सत्कार रोकडे ताई करतील अशी विनंती करतो. प्रणिता ताई पिंपरीकर ताईंचा सत्कार रोकडे ताई तुम्ही विचारमंचावर यावं आणि ताईंचा सत्कार करावा. हे काय धनाजी त्यांचे सुटकर हा पदगारी करतील. ओके संपलं आता ना, शेवटचं आहे. हा ते तर होणार शेवटी. अजून जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि ज्यांच्यामुळे आज शिक्षण हक्क परिषद आपल्या समोर दिसते आहे किंवा अतिशय महत्वाचा समाजातला महत्वाचा मुद्दा लोकांसमोर आणणे, जनजागृती करत आहेत, ते आदरणीय आपले मित्र अर्थात छावा मराठा महायुवा संघाचे मान्य श्री धनाजी गोळकर पाटील सर यांचा सत्कार त्यांचे छावा संघटनेचे पदाधिकारी करत आहेत. तर सर्वांनी मंचावर यायचं आहे. छावा संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी हे सर्व आदरणीय आपले बंधू आणि सामाजिक कार्यकर्ते 22 वर्षापासून या सामाजिक कार्यात कार्यरत आहेत आणि अतिशय धडाडीने आणि तळमळीने कुठलाही स्वार्थीचा भाव, अगदी निस्वार्थ भावाने जे कार्य करत आहेत बंधू आपले सर्वांनी माझी विनंती आहे की जो भाव आपल्यासाठी लढतो सर्वांनी उभं राहून त्यांच्याकरता जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जय जिजाऊ, जय शिवराय, जय. जगातील जागतिक व्यवस्थेच्या विरोधामध्ये हयात संघर्ष केला त्या सर्व महान विभूतींना विनम्र अभिवादन. आज छावा महासंघाच्या वतीनं शिक्षण हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या हक्क परिषद छावा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय धनाजी गोळकर पाटील साहेब या शिक्षण हक्क परिषदेसाठी उपस्थित असलेले पिंपरी चिंचवड नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील समाजाचं प्रबोधन करणारे, आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना जागृत करणारे, शहरातील नवयुवकांना संजीवनी देणारे सन्माननीय माधवजी कांबळे सर, आमचे सहकारी काँग्रेस पक्ष पिंपरी चिंचवड शहरचे अध्यक्ष नरेंद्रजी बनसोडे सर, विचार मंचावरील आमचे प्रदीप पवार सर व तसेच काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी जाधव सर, मोरे सर, पवार साहेब व अश्विनीताई पाटील व छावा संघटनेचे सर्व कार्यकर्ता पदाधिकारी आणि शिक्षण हक्क परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व पालक वर्गगण व उपस्थित महिला भगिनी, आपल्या सर्वांना आज सर्वजण उपस्थित आहात त्याबद्दल मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो. अभिनंदन यासाठी करतो कारण भारताला स्वातंत्र्य मिळून 80 वर्षे पूर्ण झालेले आहेत. अजूनही आपण शिक्षण हक्क परिषद आम्हाला घ्यावी लागते. याचं कारण असं आहे, या देशामध्ये आजपर्यंत न मागता काही मिळालेले नाही आणि जे मिळालेलं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही आणि जे आपल्यापर्यंत जे पोहोचलेलं आहे ते आपण पाहिजे त्या प्रमाणामध्ये, पाहिजे त्या परिस्थितीमध्ये आपण स्वीकारलेलं नाही. त्याचा परिणाम असा झाला की आपण आपल्या उद्देशापासून वंचित होत गेलो. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलेलं आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली,
नीतीविना वित्त केले आणि वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ अविद्येने केले. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांची ओळख फक्त वर्ण व्यवस्था जाती व्यवस्थेच्या विरोधात नव्हती, तर शिक्षण व्यवस्थेमध्ये सुद्धा जी वर्ण व्यवस्था आहे त्यावर सुद्धा आहे. शिक्षण व्यवस्थेमध्ये वर्ण व्यवस्था कशी आहे? आज महाराष्ट्रातले सर्व आमदार, महाराष्ट्रातले सर्व खासदार, देशभरातले सर्व खासदार, त्यांची मुलं आणि त्यांचे नातू हे शिक्षणासाठी कुठे आहेत? भारताच्या बाहेर. त्यानंतर आपल्या राज्यातील जे सुपर क्लास 1 अधिकारी आहेत त्यांची मुलं कुठे आहेत? ते सुद्धा काही प्रमाणात भारताच्या बाहेर आणि काही महाराष्ट्राच्या बाहेर. क्लास 2 क्लास 3 वर्ग जो आहे तो कुठे आहे? त्यांचे विद्यार्थी कुठे आहेत? तर ते मोठ्या मोठ्या म्हणजे नामवंत शाळा आहेत. नामवंत शाळा म्हणजे ज्यांनी फक्त प्रचार मोठा केला अशा शाळेमध्ये, ज्यामध्ये आत्ताच नाव घेतलं पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूल. पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आजपर्यंत एकही IAS अधिकारी झालेला मला तर दिसलेला नाही, पण आपणच म्हणतो मोठी शाळा आहे. म्हणजे ही जी वर्ण व्यवस्था आहे शिक्षणातली, ही आजही जिवंत आहे. महात्मा फुलेंनी जे काय सांगितलेलं आहे वर्ण व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करण्याचा संदेश, तो आजही म्हणजे आमदार खासदाराची लेकरं वेगळ्या शिक्षण व्यवस्थेत, सुपर क्लास 1 आणि क्लास 1 ची लेकरं वेगळ्या शिक्षण व्यवस्थेत, त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याची लेकरं इतर थोड्याशा मध्यम वर्गामध्ये, आणि जे कष्टकरी श्रमकरी जे अपार शेतकरी आहेत त्यांची लेकरं कुठं? तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गावचं नाव, महापालिकेचं नाव, म्हणजे महापालिकेच्या शाळेमध्ये आहेत. याचं कारण असं आहे तिथे सुद्धा वर्ण व्यवस्था चालू झालेली आहे. आता संभाजी ब्रिगेड म्हटलं की पुन्हा ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात बोलणं म्हणतात. तर संभाजी ब्रिगेडची ओळखच ही आहे, भारताचं संविधान, संविधानाचं पहिलं पान हेच संभाजी ब्रिगेडचं तत्वज्ञान. आणि ही जी शैक्षणिक व्यवस्थेमधली जी वर्ण व्यवस्था आहे, या वर्ण व्यवस्थेला जर आव्हान द्यायचं असेल तर या शिक्षण हक्क परिषदेच्या माध्यमातून आपल्याला, आपण जे पालक म्हणून इथे उपस्थित आहोत, भले मुलगा आपला पाल्य आपला नसेल, मुलगा आता शिक्षणात नसेल, पण आपला नातू असणार आहे, आपल्या बहिणीचा मुलगा असणार आहे, आपला भाचा असणार आहे, जे कोणी नात्यातले आहेत त्यांची मुलं शिक्षणामध्ये आहेत. आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहोत, तर तिथे सुद्धा प्रचंड प्रमाणात वर्ण व्यवस्था लागू झालेली आहे. जरी तिथं ब्राह्मण नसला तरी ब्राह्मणांनी सोडलेली जी यंत्रणा आहे ते तिथं कार्यरत आहे. म्हणून माझ्या बांधवांनो आणि इथं उपस्थित असलेल्या भगिनींनो, माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, जर या व्यवस्थेला आपल्याला आव्हान द्यायचं असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे, जर आपण एक नाही झालो तर आपल्याला न्याय मिळणार नाही. आणि या शिक्षण हक्क परिषदेच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेमधला जो भ्रष्टाचार आहे तो आपल्याला मुळासकट उपटून काढायचा असेल तर आपल्याला ही पूर्ण व्यवस्था अभ्यासावं लागेल. आणि छावा महासंघाच्या वतीनं जे शिक्षण हक्क परिषद आज या ठिकाणी आहे, उद्या चिंचवडमध्ये असेल किंवा इतर ठिकाणी असेल, त्या ठिकाणी आपल्याला छावा संघटनेच्या वतीनं जे काही प्रोग्राम होतील तिथं आपल्याला सहभाग व्हावा लागेल. कारण ही लढाई न्यायाची आहे आणि न्यायाच्या लढाईसाठी आपल्याला एकाला दुसरा, दुसऱ्याला तिसरा दिवा लावण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. नवाज देवबंदी यांचा एक मला शेर आठवला म्हणून सांगतो, कारण हे जे आपण काम करतोय हे बऱ्याच लोकांना माहित नाही. ज्यांना माहित आहे ते दुसऱ्याला सांगत नाही. ज्यांना सांगण्याची इच्छा नाही त्यांना, म्हणजे आपण जरी म्हणलो हा निरोप पाठवा, हा विषय त्यांना समजावून सांगा, ते करत नाही. याचं कारण असं आहे, कारण ते सिरियस नाही. सिरियस का नाही? कारण त्यांचं भागायला लागलंय. म्हणून नवाज देवबंदीचा एक शेर असा आहे, जलते घर को देखने वालों, जलते घर को देखने वालों, फूस का छप्पर आपका है. जलते घर को देखने वालों, फूस का छप्पर आपका है. आग के पीछे तेज हवा है, आगे मुकद्दर आपका है. आग के पीछे तेज हवा है, आगे मुकद्दर आपका है. तेरे कत्ल पर मैं भी चुप था, मेरा नंबर अब आया. तेरे कत्ल पर मैं भी चुप था, मेरा नंबर अब आया. तेरे कत्ल पर मैं भी चुप था, मेरा नंबर अब आया. थोडस म्हणजे
आशय असा आहे की जर आपल्यावर वेळ आली, जर दुसऱ्यावर वेळ आली तर आपण गेलं पाहिजे आणि आपल्यावर वेळ आली तर दुसऱ्याने आलं पाहिजे, ही जर आपल्या मनातली भावना असेल तर आपल्याला दुसऱ्यासाठी अगोदर संघर्ष करावा लागणार आहे, दुसऱ्याला न्याय देण्यासाठी काम करावं लागणार आहे. म्हणून माझ्या उपस्थित बंधू आणि भगिनींना विनंती आहे, ह्या शेअरचा आशय असा आहे की जर वेळ आपल्यावर असेल तर दुसऱ्याने यावं असं वाटत असेल तर दुसऱ्यासाठी अगोदर आपण काम केलं पाहिजे, दुसऱ्यासाठी आपण पळायला पाहिजे, या शेअरचा असा आशय आहे. एवढं बोलून मी लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. आणि छावा महासंघ आयोजित शिक्षण हक्क परिषद हा जो ठराव आहे, या ठरावाला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी माझा जाहीर पाठिंबा देतो आणि लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. जय जिजाऊ. हा जो कार्यक्रम आहे तो दृष्टिकोन देण्याचा आहे. दृष्टिकोन जसं की शिक्षणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, मुलं शाळेत म्हणतो आंखों को मूंद लेने से खतरा न जाएगा, डोळे बंद करणे, आंखों को मूंद लेने से खतरा न जाएगा, अरे वह देखने पडेगा जो देखा न जाएगा. बरोबर. जे तुम्हाला बघावं लागेल, जे बघावंच वाटलं तुम्हाला भविष्यात बघावं लागेल, म्हणून तुम्हाला जागृत व्हायचं आहे. तर यानंतर मी आदरणीय छावा मराठा युवा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि गौरव पाटील यांना निमंत्रित करते. त्यांनी आले थोडक्यात विचार मांडावे. गौरव पाटील सर नाही येत? बाहेर गेले त्यांचं नाव हा, आणि नरेंद्र भाऊ बनसोडे आपले विचार व्यक्त करतील. नेतृत्व आणि आदेशून नेतृत्व दोनदा काय झाला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी शिक्षणाचं अमृत सर्व घराघरांमध्ये पोहोचवलं, अशा माता ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, सर्वच महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो. छावा महासंघ आयोजित शिक्षण हक्क परिषदेला उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे कार्यकर्त्यांचे आधारवड, या शहरातील कष्टकरी कामगारांच्या हक्काचे साथी, त्यांचा आवाज, ज्येष्ठ समाजसेवक विचारवंत आयुष्मान मानवदादा कांबळे साहेब, छावा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र धनाजी येळकर पाटील साहेब, शिक्षण हक्क कायद्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी लढणारे हेमंतजी मोरे साहेब, आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव, आमचे मार्गदर्शक अशोक अण्णा मोरे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण दादा कदम साहेब, उपस्थित जाधव साहेब, सर्वच मान्यवर, आमच्या प्रल्हाद भाऊ, अश्विनीजी, दुसऱ्या आमच्या ताई ज्यांनी अतिशय चांगलं भाषण केलं. चिंचवड गावात महिला संघ त्यांचा चांगल्या पद्धतीने चालवतात. संजयजी, प्रदीप दादा, सर्वच मान्यवर उपस्थित, अडसूळ साहेब आहेत, इथं आमचे आप्पासाहेब सोरणे आहेत, सर्व मान्यवर, सर्व छावा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माता भगिनी, उपस्थित सर्वच जण. शिक्षण हे माणसाच्या मानवी मूल्यांपैकी एक महत्वाचा असणारा घटक आहे की जे त्या माणसाला सक्षम करतं. आणि या शिक्षणाचं महत्व अनेक थोर महापुरुषांनी सांगितलेलं आहे. आपण इतिहासामध्ये पाहतो की तथागत भगवान गौतम बुद्धांपासून असेल, त्या पुढील काळात असेल, सर्वांनी शिक्षणाचं महत्व अतिशय चांगल्या पद्धतीने विशद करून त्या शिक्षणाच्या माध्यमातून होत असलेली स्वतःची, समाजाची, देशाची प्रगती, उत्क्रांती, उत्कर्ष हा वर्णन केलेला आहे. या ठिकाणी शिक्षण हक्क परिषदेच्या माध्यमातून घेतलेले जे ठराव आहेत, या ठरावांना मी संपूर्णपणे समर्थन व्यक्त करतो. या सर्व गोष्टी होणं गरजेचं आहे. हे ठराव अंमलात आणण्यासाठी, याच्याबद्दल कायदेशीर लढा लढण्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण एकत्रितपणे लढणार आहोत. छावा महासंघाच्या माध्यमातून किंवा सर्व एकत्रितपणे होत असलेल्या लढ्यामध्ये आम्ही सर्वतोपरी योगदान देऊन या सर्व दुरुस्ती आम्ही करून घेणार आहोत, असं अभिवचन देखील आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून देतो. शिक्षण हक्क कायदा 2009 हा, या कायद्याअंतर्गत 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलाला इयत्ता 1ली ते 8वी पर्यंतचं मोफत शिक्षण दिलं जातं. या कायद्याचे मुख्य 2 उद्देश होते.
एक तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना शिक्षणापासून वंचित राहता आलं नाही पाहिजे. दुसरं, सामाजिक दृष्ट्या वंचित असलेल्यांना सुद्धा चांगल्या शाळांनी प्रवेश नाकारू नये. शिक्षणामध्ये मक्तेदारी, शिक्षणामध्ये भेदाभेद, शिक्षणामध्ये द्वेषपूर्ण वातावरण असलं जाऊ नये या दृष्टिकोनातून आर्थिक आधार आणि सामाजिक न्याय या दोन्ही अनुषंगाने या कायद्याचं गठन त्या ठिकाणी करण्यात आलं. काँग्रेस सरकारच्या काळामध्येच हा कायदा झाला, आपण सर्वांना माहित आहे. आजची जर परिस्थिती पाहिली तर धनाजी येळकर पाटील यांनी सविस्तर सांगितलं, मी त्याबद्दल अधिक बोलणार नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत असणाऱ्या अनेक ठिकाणी जो पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग आहे त्या विभागामार्फत काम पाहत असताना अनेक ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी, नागरिकांचे रोष या बाबतीमध्ये व्यक्त होत आहेत. काही ठिकाणी वेगळ्या तुकड्या करून हा भेदाभेद कायम ठेवायचं काम केलं. काही ठिकाणी आर्थिक शोषण करायचं काम, कायद्याला बगल देऊन करण्याचं काम सुरू आहे. शिक्षण विभाग त्या ठिकाणी माहिती घेतो, पाहतो. राजकीय लोकांचा आश्रय असल्यामुळे काही ठिकाणी कारवाई होत नाही, काही ठिकाणी कारवाई टाळली जाते. तर या शिक्षण हक्क परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की या शहरामध्ये झालेल्या RTE अंतर्गत, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत, ज्या अंतर्गत मुलींना मोफत आणि सक्तीचं शिक्षण देणं बंधनकारक आहे, या बाबतीमध्ये झालेल्या सर्व प्रवेश प्रक्रियांचं संपूर्ण ऑडिट करून ते ऑडिट पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी पत्रकार परिषद घेत आकडेवारी सहित जाहीर केलं पाहिजे, अशी मागणी ठामपणे आम्ही शिक्षणाधिकारी आणि आयुक्तांकडे करणार आहोत. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण पाहिलं की बऱ्याचशा गोष्टी शिक्षण विभागामध्ये घडत आहेत. वास्तविक पाहता महानगरपालिका स्तरावरून आज जो काही समाजामध्ये CBSE पॅटर्नकडे सर्व पालकांचा कल आहे, तर CBSE पेक्षा स्टेट बोर्डाच्या शाळा ह्या महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार केल्या गेल्या पाहिजे, निर्माण केल्या गेल्या पाहिजे, त्या वाढवल्या गेल्या पाहिजे. त्याची गरज निर्माण झालेली आहे. एक तर विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळेल, दुसरं की स्टेट बोर्डच्या अंतर्गत शिकल्यानंतर या महाराष्ट्र राज्याचा जो इतिहास आहे, या महाराष्ट्र राज्याच्या मातीची जी वैशिष्ट्य आहेत, या महाराष्ट्रामध्ये कोण थोर पुरुष घडून गेले, या महाराष्ट्रातल्या घडणाऱ्या विद्यार्थ्याचं स्वरूप कसं असावं याचा रितसर अधिक खोल प्रमाणामध्ये राज्य शासनाच्या असणाऱ्या शिक्षण अभ्यासक्रमातून आपल्याला आढावा दिला जातो, शिक्षण दिलं जातं, ज्ञानार्जन केलं जातं. CBSEच्या माध्यमातून जर करायला गेलो तर आपल्याला माहित आहे की खूप साऱ्या देशभरातल्या सर्व घटना त्यामध्ये घ्याव्या लागत असल्याने थोडासा उल्लेख केला जातो. आणि मूळ जो विचार आहे या महाराष्ट्राचा, या मातीचा, जो छत्रपती शिवरायांपासून सुरू झाला, तथागत भगवान गौतम बुद्धांपासून सुरू झाला, त्यांच्या आधीच्या काळापासून पण सुरू झाला, जो समतेचा आहे, मानवतेचा आहे, एक चांगला माणूस बनवण्यासाठीचं जे शिक्षण आवश्यक आहे ते शिक्षण मुलांना देणं अधिक गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्यासाठी महानगरपालिका स्तरातून स्टेट बोर्डाच्या शाळा अधिकाधिक प्रमाणामध्ये ह्या निर्माण केल्या जाव्यात असं देखील उद्दिष्ट आपण डोळ्यापुढे ठेवलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे असं मला वाटतं. मी अधिक वेळ घेणार नाही. येणाऱ्या पुढील वेळेमध्ये इतरही वक्ते, मानवदादा आपल्याशी बोलणार आहेत, इतरही जण बोलणार आहेत. फक्त एवढंच सांगेन की शिक्षण हे खूप महत्वाचं आहे, याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पालकांना त्यांच्या रोजीरोटीच्या कामामध्ये वेळ नसतो, पण आमच्यासारख्यांची जबाबदारी ही आहे आणि जबाबदारी ओळखूनच धनाजी येळकर पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आजची शिक्षण हक्क परिषद आयोजित केली. उपस्थिती किती लोकांची आहे यापेक्षा त्याचं महत्व किती मोठं आहे हे आपणा सर्वांना माहीत असेल. प्रसिद्धी माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, हा कार्यक्रम लोकांपर्यंत नेऊन लोकांशी कनेक्ट होण्यासाठी, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी या शिक्षण हक्क परिषदेच्या माध्यमातून पुढे काम केलं जाईल असा मी संकल्प व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अधिक तीव्रतेचा लढा शिक्षणाच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये उभा केला गेला पाहिजे. आपण पाहिलं की देशाचं राजकारण हलवून टाकणाऱ्या घटना घडल्या या शिक्षणाच्या माध्यमातून घडल्या. 20 जुलै रोजी झालेलं आंदोलन आपण पाहिलं, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी दिलेला राजीनामा आपण पाहिला, पळून गेलेले गृहमंत्री आणि पंतप्रधान आपण पाहिले, विद्यार्थ्यांवर झालेला बेछूट गोळीबार आपण पाहिला. आणि त्या सर्व अनुषंगाने शिक्षणाचं महत्व किती मोठं आहे, कारण शिक्षणाला लागूनच रोजगार येत असतो, रोजगाराला लागूनच कौटुंबिक व्यवस्था निर्माण होत असते आणि कौटुंबिक व्यवस्थेतूनच समाज निर्मिती
राज्य निर्मिती, राष्ट्र निर्मिती होत असते. या अनुषंगाने शिक्षण हा सर्व गोष्टींचा मूलभूत पाया आहे आणि तो पाया अधिक सक्षम करण्यासाठी आपण सर्वांनी लढा उभारूया अशी नम्र विनंती आपल्याला करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. अध्यक्ष हो हो अध्यक्ष घ्या आता रे. आदरणीय मानवदादा कांबळे सर त्यांच्याकडे विषय आहे की दुनिया में 2 तरह के लोग होते हैं. दुनिया में 2 तरह के लोग होते हैं. एक तो आपके आगे नहीं होते और एक आगे नहीं आ सकते. उनके कहना है कि कहीं मंदिरों में किया नहीं, कहीं मंदिरों में किया नहीं, कहीं मस्जिदों में दुआ नहीं. मेरे शहर में खुदा तो बहुत है, फर्क है सर. मेरे मंदिरों में किया नहीं, कहीं मंदिरों में किया नहीं, कहीं मंदिरों में दुआ नहीं. मेरे शहर में खुदा तो बहुत है, मगर सच्चे नेताओं का पता नहीं. सच्चे नेताओं का पता नहीं. मानो दादा माहिती का हो बघा जमते का. छावा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र धनाजी येळकर पाटील, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पिंपरी चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष नरेंद्र भाऊ बनसोडे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण भाऊ कदम, हेमंत भाऊ मोरे, गिरीश भाऊ, या ठिकाणी असलेले अशोक भाऊ मोरे, प्रल्हाद भाऊ आहेत का? आहेत. प्रल्हाद भाऊ कांबळे, संजय भाऊ जाधव, अश्विनीताई, शोभाताई, प्रदीप भाऊ, उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, 1-2 मिनिटाची कथा सांगतो आणि मग मी माझं मनोगत व्यक्त करतो. तथागत गौतम बुद्धांच्या काळामध्ये तथागत गौतम बुद्ध त्यांच्या चारिकेसाठी गावामध्ये निघून गेले असतात आणि त्यांच्या आश्रमामध्ये म्हणूया आपण एक अतिशय थकलेला, दमलेला असा एक वृद्ध माणूस येतो. प्रचंड दुःखी असतो. त्याला तथागतांचे शिष्य विचारतात की बाबा तुम्हाला काय पाहिजे? तर म्हणा मी तत्वज्ञान ऐकायला आलो, मी खूप तथागतांच्या बद्दल ऐकले सगळीकडे, मला ज्ञान पाहिजे, मला प्रज्ञावंत व्हायचा. त्यामुळे तथागत तर आता बाहेर चारिकेसाठी गेले आहेत, कधी येतील मला सांगता येत नाही. मग ते तथागतांचे पट्टशिष्य आनंद तिथे असतात आणि आनंदांना सगळे अधिकार असतात प्रवचनाचे. प्रति गौतम बुद्धच त्यांना म्हटलं जायचं. मग सगळेजण ते त्यांचे अनुयायी सांगतात की तुम्हाला आनंदजी हे सगळं काही असतील ते आवश्यक ते सांगतील. मग आनंदजी त्यांना उपदेश करतात, समोर बसवतात, त्याला सांगतात. त्याच्या चेहऱ्यावर काही फरक पडत नाही. काय समाधान झालं काय विचारत ते, काय समाधान झालेलं नाही. मग आणखी बरेच जण प्रयत्न करतात. दुपार होते, संध्याकाळ होते, सायंकाळ होते, पण त्याची काय ज्ञानाची जी भूक असते ती काय भागत नाही किंवा त्याला ते समाधान होत नाही. आणि संध्याकाळी सूर्य मावळाच्या वेळेला तथागत तिथे येतात. तथागत आल्यानंतर ते बघतात काय झालं, हा अतिशय थकलेला माणूस दिसतोय, कशासाठी आला आहे तो? ते आनंदाला विचारतात की हे का आले तिथे? त्यामुळे सकाळपासून बसलेत ते, दुपारपासून आम्ही त्यांना प्रयत्न करतो समजावून सांगण्याचा, त्यांना काय त्यांच्या शंका निरसन करण्याचा, पण ते काय त्यांचं समाधान व्हायला तयार नाही. त्यांच्या आकलनाच्या पलीकडे जायचं असं वाटतंय आम्हाला. ठीक आहे म्हणले, मग मी बोलतो त्यांच्याशी. पण ते त्याच्या अगोदर एक सांगा म्हणले की ह्यांनी काय दिवसभरात खाल्लंय का? तर म्हणले नाही. तर म्हणले त्यांना अगोदर भोजन करायला द्या, त्यांना पोटभर खायला द्या. आणि ते पोटभर खायला लावतात त्यांना आणि नंतर 5 मिनिटं उपदेश करतात तथागत. तो खुश होतो माणूस. आनंद जर त्यांना विचारतात तथागतांना, तथागत हे कसं काय झाला, हा चमत्कार कसा काय झाला? तर म्हणले उपाशी पोटी माणसाला कुठलंही ज्ञान
समजावून सांगण्यामध्ये काय अर्थ नसतो. आधी त्याच्या पोटात काय करायचं ते बघा ना, आणि मग तो ज्ञान ऐकलं, मग त्याचं समाधान होईल. तशी तुमची अवस्था आज झालेली आहे. त्यामुळे काय सांगावे की नाही मला प्रश्न पडला. पण तरी हे सत्यघट नाही बरं काय, म्हणजे हे मी माझ्या मनचं काय सांगत नाही, पण असं होत असतं बऱ्याचदा. आम्ही बऱ्याचदा ते तुम्ही ते ऐकलं असेल की एक शेवटचा माणूस राहतो सभेमध्ये, आणि मग तो वक्ता म्हणतो वा 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 छान छान छान, हा तुम्ही तरी माझं भाषण ऐकायला जे थांबलात त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तो मी तुमचं ऐकायला नाही थांबलो, तुम्ही ज्या सत्राची रूप आहे ना ती सतरंजी मला घेऊन जायची, ती माझी आहे म्हणून मी थांबलोय. असंही होता कामा नये कुठल्या कार्यक्रमाचं. आज उशीर झालाय आपल्याला, मला माहिती आहे. आणि त्यात मग हेमंत भाऊनी आणखी एक मोठा बॉम्ब टाकला आमच्यावर. म्हणजे मला हेमंत भाऊच्या व्याख्येमधनं मी इथं बसायला लायक आहे का नाही हेच मला समजण्यात आले. तिथे काय म्हणजे की इथं कोण बसलं पाहिजे त्या व्याख्येमध्ये मी बसतो का मला माहित नाही, पण तरी बसलो हेमंत भाऊ. आता जाऊ दे, आता काय घ्या जमून. शिक्षणाचा अधिकार हा किती महत्वाचा आहे हे धनाजी भाऊनी पण सांगितलं, नरेंद्र भाऊनी पण सांगितलं, हेमंत भाऊनी पण सांगितलं. शिक्षण हे माणसाच्या प्रगतीचा सर्वात मोठा घटक आहे आणि तो पाय आहे माणसाच्या आयुष्याचा. जो जो शिक्षण घेईल तो प्रज्ञावंत होईल, तो विचारवंत होईल, तो विचारशील होईल, तो त्या ठिकाणी प्रश्न विचारायला तयार होईल. व्यवस्थेला प्रश्न विचारणारं जे ज्ञान मिळतं त्याला शिक्षण म्हणतात. व्यवस्थेमध्ये जसं आहे तसं चालून द्यावं अशा पद्धतीची भावना ज्या शिक्षणात निर्माण होते ते शिक्षण नसतं, ते केवळ पाठांतर असतं, त्याचा काही उपयोग नसतो. शिक्षणाने माणूस प्रज्ञावंत झाला पाहिजे. तसंच शिक्षण आपल्या व्यवस्थेमध्ये मिळतं का? ज्या शिक्षणाच्या हक्कासाठी अधिकारासाठी आपण ही परिषद घेतली त्या शिक्षणाच्या एकूणच व्याख्येमध्ये मूलभूत फरक करायला पाहिजे. हेमंत भाऊ, शिक्षण कसलं? आयुष्य जगण्यासाठी, आयुष्यामध्ये उभं राहण्यासाठी, व्यक्तिमत्व घडवण्यासाठी, समाजामध्ये समाजशील प्राणी म्हणून राहण्यासाठी आणि मानवतेच्या हृदयामधनं निर्माण होणाऱ्या भावना जपण्यासाठी म्हणून जे आवश्यक असतं ते शिक्षण असतं. ते केवळ पाठ्यपुस्तकातून मिळेल अशातला भाग नाही. म्हणजे माझे वडील, माझ्या वडिलांचे वडील ते काही शाळेमध्ये गेले नाहीत. वडील दुसरी दिवशी शिकले असतील पण माझे आजोबा तर गेलेच नाहीत. तरीही हेमंत भाऊचे आजोबा असतील, धनाजी भाऊचे आजोबा असतील, अगदी प्रवीणचे असतील, नरेंद्र भाऊचे आजोबा तर असे शिकलेले असल्याचं वाटतं मला. आजोबा हा, कारण वडील तुमचे खूपच शिकले त्याच्यामुळे आजोबा तुम्ही शिकले असतील, पण त्याच्या अगोदर. तर ही जी परंपरा आहे ना, हे ते शाळेत न गेलेले असताना सुद्धा त्यांच्याकडे जे असं आयुष्यातलं व्यवहार शिक्षण होतं त्या व्यवहार शिक्षणामधनं त्यांनी एक पिढी निर्माण केली. आणि ती पिढी जी निर्माण केलेली पिढी आहे ती पिढी बर्बाद करण्याचं काम आताचं शिक्षण करते. हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आपल्यासमोर. मी माझ्या नातवांच्याकडे पाहतो. एक नातू माझा 4थीला, एक नातू आता KG मध्ये आहे. KG काय असतं त्याला काय म्हणतात दुसऱ्या वर्षात काय ते असतं त्याच्यात सिनियर KG त्याच्यामध्ये आहे. सारं ते येताना शाळेमधनं आले ना की त्यांच्या सकाळी शाळेत जाताना जसे चेहरे असतात ना, आणि आलेले चेहरे पाहिल्यानंतर असं वाटतं की काहीतरी गडबड झालेली आहे. आणि आल्यानंतर त्याची आई त्याला जे खायला घालते आणि बस मध्ये होमवर्क क्लास. त्याची तयारी नसते पण करतोय काय. पण त्याच्या आईला काळजी अशी की माझं पोरग जर नीट होमवर्क केला नाही, त्याला जर त्या काय युनिट टेस्ट वगैरे त्याच्यात चांगले मार्क पडले नाही तर शेजारच्या बाईचं पोरग त्याविषयी जास्त मार्क मिळालं तर गडबड होणार. म्हणून त्याच्या आईला ती चिंता आणि माझ्या नातवाला ही चिंता की काय तापाराव सकाळपासून गेलो मी शाळेमधून परत आणि आल्याला परत हे सगळं हे जे पाठांतर करणं किंवा काय रट लावणं काय म्हणतो हे याला आपण शिक्षण म्हणतो का? नरेंद्र भाऊ म्हणजे CBSE नाही कुठली स्टेट बोर्डाची शाळा चालू झाली पाहिजे, सगळ्यांनी चालू केलं बरोबर आहे. आम्ही पण जीवन शिक्षण विद्यामंदिरामध्ये शिकलो, परंतु त्यावेळेचे शिक्षक, त्यावेळेचा अभ्यासक्रम, त्यावेळेची एकूण परिस्थिती ही वेगळी होती. आज परिस्थिती वेगळी आहे. कॉम्पिटिशन वाढलं, स्पर्धा वाढल्या आणि स्पर्धा वाढल्यामुळं शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पण आपला बदलला. आज
म्हणजे भविष्य घडवण्यासाठी म्हणून शिक्षण हे आपण स्वीकारलेलं पहिलं धोरण. परंतु आता व्यवस्था बदलण्यासाठी शिक्षण पाहिजे हा विचार स्वीकारला पाहिजे. तो कोणी स्वीकारताना दिसत नाही. आणि काय होतंय, जे शिकतात ते व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्या व्यवस्थेवर ज्यांचा अधिकार असतो, ज्या आता ज्या व्यवस्था ज्यांच्या ताब्यामध्ये आहेत, त्यांना ती व्यवस्था आपल्याकडे कायम ठेवायची असते. म्हणून तसं व्यवस्था बदलणारं शिक्षण यांना मिळूच नये यासाठी म्हणून जे षडयंत्र सुरू आहे, त्या षडयंत्राचा मुकाबला करणं हे आपल्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. मगाशी धनंजय भाऊंनी सांगितलं की 92,000 शाळा, तर ह्या 5 वर्षामध्ये 1,13,000 शाळा देशभरामध्ये बंद पडल्या, सरकारी शाळा. त्यातल्या अनुदानित शाळा ज्या होत्या त्या जवळपास 40,000पेक्षा अधिक होत्या. खाजगी शाळा सुद्धा त्या सुद्धा बंद पडल्या, बंद पाडल्या गेल्या. कारण काय सांगितलं, मुलांच्या जन्माचा दर कमी झालाय. पूर्वी लय पोरं जन्माला यायची म्हणून शाळा लागायच्या. आता पोरं जन्माला कमी यायला लागली म्हणून शाळा आता बंद कराव्या लागतात. पटसंख्या कमी होते. किंवा सगळ्या मुलांना एकत्र करून, जिथे पटसंख्या कमी आहे त्या सगळ्या मुलांना एकत्र करून शाळेचे एकत्रीकरण करणं, 4 शाळा बंद करून 1 शाळा सुरू करणं, समायोजन, शाळेचं समायोजन करणं. पण आपल्याला अशी परिस्थिती आहे, आपण पाहिलं असेल की ग्रामीण भागामध्ये मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न खूप मोठा आहे. आपली मुलगी म्हणजे ह्या माझ्या समोरच्या ह्या सगळ्या माझ्या मुली ज्या वयाच्या ह्या आहे सगळ्या, तर ह्यांच्या मुलांना 6 किलोमीटरच्या शाळेमध्ये पाठवायला ह्या आया तयार होतील का, काही व्यवस्था नसताना ग्रामीण भागामध्ये? मग या मुली जर शिकल्या नाही, ज्या मुलीचं शिक्षण बंद पडलं, 50% मुली आहेत शाळेमध्ये, हे जर शिक्षण बंद पडलं तर समाजाच्या विकासाचं काय होईल? म्हणून हे शिक्षणाचा हक्क जो आहे ना, हे भारतीय संविधान शिक्षणाचा अधिकार आपल्याला देतो. हेमंत भाऊंना सगळे कायदे माहिती आहेत, कलम माहिती आहेत. मोफत शिक्षणाचा कायदा आहे. मोफत हा शब्द तरी हेमंत भाऊंना असं वाटत असेल, तो तसा आहे, तो म्हणजे ऑब्जेक्शनेबल शब्द आहे. परंतु या व्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचा पैसा न देता शिक्षण घेण्याचा हक्क भारतीय संविधान त्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये मूलभूत अधिकार म्हणून आपल्याला देते. आणि ते देत असताना त्याला लागणारे जे गुणवत्ता प्रधान शिक्षण आहे ती देण्याची व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी कुणाची आहे? शासनाची आहे, स्टेटची आहे, सरकारची आहे. आणि मग ते जर देत नसेल, अशा पद्धतीची व्यवस्था जर सरकार निर्माण करत नसेल, तर त्या सरकारला तसं धोरण निर्माण करणे किंवा धोरण मंजूर करण्याला मजबूर करण्याचं काम कुणाचं आहे? आपलं आहे. हे सरकार कोणी निवडून दिले? सरकार कुणाचं आहे? सरकार आपला आहे. आणि मग या सरकारने निर्णय कुणासाठी घेतले पाहिजेत? या देशातल्या सर्वसामान्य लोकांसाठी घेतले पाहिजेत. सर्वसामान्य लोकांचा सगळ्यात मूलभूत प्रश्न जो आहे तो शिक्षण आहे. ते शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी, समान शिक्षण जे आपण म्हणालो, समान शिक्षणासाठी, गुणवत्ता प्रधान शिक्षणासाठी व्यवस्था निर्माण करणं हे सरकारचं काम आहे. पण सरकार आता काय करतंय तर शिक्षणाचे दारच बंद करायला लागले. खाजगी संस्था, तुम्ही म्हणताय ना मुलं जन्माला कमी येत आहेत, मग खाजगी संस्था का वाढतायत? सरकारी शाळा बंद होत आहेत का त्यांना मुलं नाहीत? काय तुम्ही जन्माला पोरांना घालत नाही आता, मग कमी घालताय. मग खाजगी संस्था का वाढल्यात? ती फॉरेन मधनं पोरं आणल्यात, तिथलीच आहेत ना पोरं. तर ही वस्तुस्थिती जोपर्यंत सरकारच्या लक्षामध्ये आपण आणून देत नाही, म्हणजे छावा युवा महासंघाने समजा हे स्वीकारलंय, किंवा नरेंद्र बनसोडेंच्या काँग्रेसने हे स्वीकारलंय, किंवा हेमंत भाऊनी हे कामच स्वीकारलं आयुष्यभरासाठी, तर त्यांनी एकत्रितपणे येऊन कशा पद्धतीचं शिक्षण कुणाला आणि कसं मिळावं यासाठी जे धोरण आहे, ते धोरण हेमंत भाऊनी स्वतः प्रयत्न वैयक्तिकरित्या करून, त्यांच्या संघटनेकडनं करून त्यांनी काही गोष्टी करून घेतल्या. परंतु सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर हे अधिक प्रभावानं आपल्याला करता येईल. आता बघाशी सांगितलं धनाजींनी की शिक्षकांना अनेक कामं करावं लागतात. आता आज तरी आहेत का नाही मला माहित नाही, महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षक आहेत का नाही मला माहित नाही. आज तारीख किती आहे? 17.
तर त्यांनी सांगितलं आम्हाला, मी बऱ्याच वेळा तक्रार केली, म्हणजे 16 तारखेपर्यंत काहीच सांगू नका साहेब. ते SIRचं काम आहे, मत नोंदणीचं काम आहे, VLO BLA काय भानगडे आहेत काय, आणि त्याच्यामुळे एकाही शाळेमध्ये एकही शिक्षक नाही. आणि काल आपले मुख्यमंत्री आदरणीय, काय नाव आहे त्यांचं, देवेंद्र फडणवीस, ते एका ठिकाणी बोलताना म्हणत होते की महाराष्ट्रामधल्या सरकारी किंवा जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत त्या बहुतांश शाळा ह्या खाजगी शाळांपेक्षा सुद्धा उत्तम दर्जाच्या आणि उत्तम शिक्षण देणाऱ्या आहेत. जीव काय आहे? नाही, खोटं बोलणं हा त्यांचा DNA आहे. DNA त्यांच्या DNA मध्ये खोटं बोलणं आहे, आणि तसे ते खोटं बोलले. बरं, मुख्यमंत्री बोलतोय म्हटल्यानंतर आम्ही काय विचारच करत नाही, आम्हाला वाटतं खरंच आहे. त्यांनी सांगितलं. आता आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 3-4 शाळा अशा आहेत, काचवडीची शाळा आहे, थेरगावची शाळा आहे, वालेकरवाडीची शाळा आहे, अतिशय देखण्या शाळा आहेत, चांगल्या शाळा आहेत. पण त्या सगळ्या शाळा तशा आहेत का? पण सांगताना असं दाखवतात, या शाळेचे फोटो काढतात, व्हिडिओज तयार करतात, आणि आमच्या महानगरपालिकेमध्ये शाळा अतिशय गुणवत्ता प्रधान अशा पद्धतीने शिकवायत असं ते सांगतायत. हे आपल्या डोळ्यामध्ये जे धूळफेक करतायत ना, त्या धूळफेकीला सामोरं जाणं आणि ते लोकांच्या समोर आणणं हे शिक्षण हक्क परिषदेचं काम आहे. बरं, कायदा काय सांगतो माहिती आहे का? आता नवीन कायद्याची अमेंडमेंट झाली, यांना माहिती असेल, हेमंत भाऊ माहिती असेल की शिक्षकांना कुठलंही इतर काम देता येणार नाही, हा कायदा आहे. आणि माझ्यासारखा मूर्ख माणूस त्यांची ऐकून आला तिथं. शिक्षणाधिकारी म्हणला की आता आमच्या ते शिक्षकांना SIR मध्ये जावं लागतं. मी म्हणलं आता लवकर करावं, एवढंच म्हणलो मी. का तर कायद्याचा माहितीचा अभाव असल्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा तिथे व्यवस्थितपणे प्रश्न मांडता येत नाही. मग मी उदाहरण मला सांगितलं, कमिशनरला माहित नव्हतं. तर तेव्हा आपण पहिल्यांदा जनजागृती कशी करता येईल कायद्याच्या संदर्भामध्ये, शिक्षण हक्काच्या कायद्याच्या संदर्भामध्ये जनजागृती कशी करता येईल याचा प्राधान्याने प्रयत्न केला पाहिजे. आपलं प्राधान्य काम आपल्या परिषदेला पण ठरवावं लागतील. अडसूळ साहेब, तुमच्यासारख्याची मदत लागेल आम्हाला याच्यामध्ये. तुम्ही नुसतेच ऐकता आणि मदत करत नाही, ही माझी तक्रार आहे. पण वकील लोकांनी ह्याच्यामध्ये ना खूप महत्वाची भूमिका बजावणं शक्य आहे. सगळे वकील करतील का? हे नाही करणार. ज्याला सामाजिक जाणीव आहे ते करतील. तुम्हाला सामाजिक भान आहे म्हणून तुमच्यावर आमचा अधिकार आहे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो, बाकीचे आहेतच. पण या समाजामधला कायद्याचं सखोल ज्ञान असलेला कोण पहिला माणूस असतो? तर तो वकील असतो. मग त्या वकिलाकडे इतकी मोठी जबाबदारी येते की त्यानं समाजाला प्रशिक्षित केलं पाहिजे. पण झाली गंमत अशी आमच्याकडे की ज्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करावी त्यांना वाटतं हा सल्लाच आहे की काय, आणि सल्ल्याचे पैसे घेतल्याशिवाय वकील आम्हाला सल्ला द्यायला तयार होत नाही. ही मोठी अडचण आहे, समाजाची सगळ्यात मोठी अडचण आहे. तेव्हा या शिक्षण हक्क परिषदेच्या निमित्तानं मी अधिक वेळ न घेता आपला, तसा मी ह्या विषयावर मला 1 तासभर बोलायचं होतं आज खरं तर, पण आता थोडंसं हे करतो, काय त्याला म्हणतो आपण, ह्यावरती येतो. आता तुम्ही मला चिठ्ठी पाठवणार नाही मला माहित आहे, पण तुमच्या मनामध्ये असणार आहे की मला कधी चिठ्ठी पाठवू. पण हरकत नाही, असं होतं काय आहे त्यात. म्हणजे चिठ्ठी पाठवली तरी मला वाईट वाटणार नाही बरं का. त्या तुमची मानसिकता मी समजू शकतो, कारण सुरुवातीला आलो तेव्हा 70-75 लोक होती, मग 50 राहिली, मग 40 झाली, आता 28-29 काहीतरी आहेत. अरे बोलायचं किती लोकांसाठी, कोणासाठी बोलायचे, हाही प्रश्न आहेच की काय आहे भाऊ. त्याच्यामुळं पण तुम्ही एवढीच लोक थांबलाय ना, तर एवढ्या लोकांच्या आधारावरच पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिक्षणाची क्रांती आणू शकतो याची मला खात्री आहे. या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये मी गेले 45-50 45-46 झाले असतील मला. काय मोठी ताकद असलेला भाग नाही माझी, खूप मोठी ताकद असलेला भाग नाही आशुराव. पण सातत्य, प्रयत्नामधलं सातत्य, काम करण्यामधला प्रामाणिकपणा, कुणालाही मॅरेज न होण्याची आपली
वृत्ती आणि नेमकेपणानं प्रश्न मांडण्याचा आपला अभ्यास, ह्याच्या आधारावर मोठ्या मोठ्या संघटनांना जमत नाही ते आपण करून घेऊ शकलो या शहरामध्ये. त्यामुळे मला माहित आहे तुम्ही 28-30 लोकच असाल, तर तुम्ही जर मनामध्ये आणलं ना, त्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची शिक्षण व्यवस्था तुम्ही मुळापासून बदलू शकता, एवढं तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य आपल्याला कळालं नाही अजून. आपल्याच सामर्थ्याची ओळख आपल्याला नसणं याच्यापेक्षा अधिक दुर्दैवी काहीच नसतं. मग तुम्ही दुष्यंतचा मगाशी शेर सांगितला आहे, कौन कहता है आसमां में छेद नहीं होता यारो, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. असा जो कवी दुष्यंतचा शेर आहे ना, हे आपण देवाला वगैरे मानत नाही म्हणून, नाही तर आपण काय म्हणतो, खुदी को इतना बुलंद कर दिया असं म्हणतो ना. कि खुदा बंदे से पूछे की बता तेरी रजा क्या है, असं आपण म्हणतो ना. त्या व्यवस्थेने विचारलं पाहिजे, तुम्हाला या शिक्षण हक्क परिषदेला विचारलं पाहिजे की शिक्षण क्षेत्रामध्ये काय काय बदल करावेत, कसे कसे बदल करावेत, याच्याबद्दलचं मार्गदर्शन, याच्याबद्दलचं टिप्पण तुम्ही आम्हाला आणून द्या, आम्ही त्याबद्दल काम करू. इतकी मोठी ताकद या शहरामध्ये या शिक्षण हक्क परिषदेची निर्माण झाली पाहिजे आणि ते निर्माण करण्याचं काम आपल्या सर्वांना करावं लागेल. आणि ते तुम्ही करू शकता, मला माहित आहे. मी काय होते, मी आग लावणारा माणूस आहे. मी फक्त माझं काम तेवढंच आहे, आग लावायचं. आग लावणं आणि ती विजत असताना मग आजूबाजूला अडचण, बरं होतं, गरम होतं, शेकायला बरं होतं, मग अजून काहीतरी कार टाकता आणून ते कुठं तरी टाकतंय का नाही, त्याच्यातून मोठी आग निर्माण होते. आणि त्या आगीमधनं जो प्रकाश निर्माण होतो, त्या प्रकाशामध्ये संपूर्ण समाजाला तुम्ही उज्ज्वल करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आता मी अशा एका स्टेजमध्ये, वयाच्या स्टेजमध्ये आहे, यांना काय सांगायची गरज नाही. ते सांगतात की आधारवड आहेत, आधारस्तंभ आहेत, मार्गदर्शक आहेत, ते आमचा सहकार्यच कधी म्हणत नाहीत. त्यांना माझे बाद झाले, मार्गदर्शन करील जरा दमादमाने. पण मला असं पण वाटतं की साला ह्यांच्यापेक्षा जास्त मीच काम करतो का, आहे का नाही बरोबर. तर ते मार्गदर्शक मंडळामध्ये टाकायच्या प्लॅनिंगमध्ये सगळे नाहीत मला, पण मी काय मार्गदर्शक मंडळात मध्ये जायला तयार नाही. मी यांना कळवणार यांच्यावर हे, पण फक्त तुम्ही त्याच्यामध्ये माझ्यासारख्याच्या जो सल्ला असतो किंवा मार्गदर्शन असतं, तुम्हाला जर त्याच्यामध्ये असं वाटलं की हे प्रामाणिक आहे, हे बरोबर आहे, तर त्याच्या पाठीशी तुम्ही ताकदीनं उभं राहिलं पाहिजे. मग धनाजी येळकर पाटील जर हे प्रामाणिकपणे काम करत असतील ना, त्याच्या पाठीशी इथे सगळ्या प्रकारचे मतभेद मनामधून काढून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. मग नरेंद्र भाऊ बनसोडे असतील, हेमंत भाऊ असतील, कोणी मला असू द्या, त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे समाजाचं काम आहे. आज त्यांना वाईट वाटलं असेल कदाचित की गेले 8-10 दिवसापासून 10-12 दिवसापासून ते प्रयत्न करतायत की परिषद यशस्वी व्हावी. यासाठी रोज किमान माझ्याबरोबर 2 वेळा तरी फोनवर बोलले ते, किमान 2 वेळा मला भेटले पण असले प्रत्यक्षपणे. मलाही वाटलं की, मला आधी वाटलं हे सावित्रीबाई फुले कशाला हॉल घेतलाय, जास्त लोक येतील, असं मलाही वाटलं होतं. पण लोकांच्या मनामध्ये हे का उदासीनता आहे, तर हे वर्किंग डे वगैरे सगळं झूट आहे बरं का. वर्किंग डे वगैरे काय अशी काय भानगड नसते. तुम्हाला वर्किंग डे नाही, तुम्हाला वर्किंग डे आहेच ना, तुमची पोरं शाळेमध्ये आहे, तुम्हाला पण घरी काम करायचं आहे, पण तुम्ही इथं आलात ना. ती जी मनामध्ये आग असावी लागते ना, ती आग प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण करण्यामध्ये आपण धनाजी भाऊ थोडेसे असफल झालो असं आपण मान्य करायला पाहिजे. बरं काय होतंय, आता मी जास्त लांबचे उदाहरण कधी सांगत नसतो, लोक मध्ये काहीतरी फेकतंय म्हणून. मी माझ्या नातूच्या शाळेमध्ये आहे, ती आरेवडी नावाची शाळा आहे, तेवढी रसिकलाल माणिक सर दारीवाला. त्या शाळेमध्ये ना हेमंत भाऊ गेल्या पोरांना जय श्रीराम म्हणायला होतात. जय श्रीराम धर्माची दडी ही यायला माझ्या घरात माझी पोरं आली की मला जय श्रीराम दा भाऊ. अरे शाळेला ही काय भानगड आहे.
मग मी त्या आमच्या पोराला विचारलं, हे काय तुम्ही पोराला कुठे घेऊन जाता म्हणलं. तर म्हणजे शाळेमध्ये आहे त्यांच्या. अरे मग थांबवा म्हणलं ते शाळेला. मग ते शाळेमध्ये एक डायरेक्टर तिथला माझ्या ओळखीचा आहे, माझा क्लासमेट आहे, मारवाडी शाळा आहेत. अरे म्हणजे काय चाललंय तुमच्या शाळेमध्ये. तो म्हणे तो प्रिन्सिपल आहे ना तो पक्का हिंदुत्ववादी आहे. अरे प्रिन्सिपलच्या हिशोबाने शाळा चालते काय म्हणलं. शाळेचं धोरण त्या तुमचं ते हे आहे ना, डायरेक्टर बोर्ड आहे ना, ते ठरवेल ना. आता म्हटलं माझे नातू आहेत ना, तुम्ही त्याचं ऑब्जेक्शन होतं का म्हणे. आमच्या पोरांना काय वाटलं की ऑब्जेक्शन घेतलं तर पोरांच्यावर ते टार्गेट करतील ना पोरांना. तर मी त्या प्रिन्सिपलला सांगितलं की तुमच्या शिक्षकांनी जय श्रीराम म्हटलं की माझा नातू जय भीम म्हणणार, त्याच्यावर कुठली ऍक्शन घ्यायची नाही. आणि मग ठरवून सकाळी ठरवलं. पोरगं उठलं कुठलं ते नातू दोन्ही माझे उठले ना की पहिल्यांदा मी त्यांना जय जिजाऊ जय शिवराय जय भीम असं म्हणायला शिकवतो. ते मला उठल्या मला मी झोपेत असं नाही येतात ते आणि मला उठवतात जय जिजाऊ जय शिवराय जय भीम. अरे मग तिथे शाळेत जय श्रीराम म्हणलं की हे तीन सगळं असं म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय जय भीम. अरे म्हणले या कामलेने बच्चों को बिगाड़ दिया. पण ऑब्जेक्शन ते शाळांमध्ये काय चालतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते शाळा शिकवणं हे त्यांचं काम आहे, शिक्षण देणं त्यांचं काम आहे, ज्ञान देणं हे त्यांचं काम आहे. अशा पद्धतीनं लोकांना भ्रमित करणं, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या मार्गाला घेऊन जाणं हे काम शाळेचे नाही. हे सुद्धा शिक्षण हक्क परिषदेला ठरवावं लागेल. शाळेमध्ये फक्त संविधानाचं प्रस्तावित वाचलं गेलं पाहिजे. शाळेमध्ये फक्त शिवाजी महाराजांच्याच घोषणा दिल्या गेल्या पाहिजेत. शाळेमध्ये फक्त राष्ट्रपुरुषांच्याच घोषणा दिल्या गेल्या पाहिजेत. हे जय श्रीराम जय हनुमान आणि जय ही भानगड चालणार नाही. शिक्षण हक्क परिषदेला हा संस्कार पण शाळांवर करावा लागेल. शाळेच्या फी जास्त आहेत त्या कमी केल्या पाहिजेत. गरीब पालकांच्या मुलांना शिक्षण मोफत मिळालं पाहिजे किंवा सवलती मिळालं पाहिजे. त्यांना परवडणाऱ्या दरामध्ये शिक्षण मिळालं पाहिजे. सर्वांना समान शिक्षण मिळालं पाहिजे. कुठल्याही RTA मध्ये घेतलेला विद्यार्थी जो असतो त्याला वेगळ्या अर्थीच विषमतेची वागणूक त्याला मिळता कामा नये. या अशा पद्धतीने RTO आता ती RTA पण अडचण आहे, शाळेची पण अडचण आहे. त्याचं असं म्हणणं गेल्या 2-3 वर्षापासून आम्हाला सरकारने अनुदानाचे पैसे नाही दिले, परतावा नाही दिला. अरे पण घेतानाच किती घेतात पैसे. ते माझ्या 2 नातवांची फी एका वर्षाची 2 लाख रुपये आहे आणि ते शाळाचे बाकी सगळे भानगडे आहेत ते माझी ऐपत म्हणून भरतो मी. आणि तेवढा खर्च येतो का शाळेमध्ये शिकवायला. आधी एवढे पैसे घेतात ना, तुम्हाला परतावा पण द्यायची गरज नाही. एक तर 1999च्या अगोदर बघा, तुम्हाला आठवतंय का अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान व्हायच्या अगोदर अनुदानित शिक्षण संस्था होत्या बघा सगळ्या. कुठल्या आपल्या विना अनुदानित इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज सुरू झाले ना त्यावेळेला तुम्हाला आठवतं की मला माहित नाही, पण त्यावेळेला BE किंवा MBBS ची वर्षाची फी काय असायची 40,000 45,000 खाजगी शाळा खाजगी संस्थांच्या. कारण का त्याच्यावर सरकारचं नियंत्रण होतं. सरकारचं नियंत्रण शुल्क ठरवणारं होतं. ते 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाल्यानंतर खाजगी शिक्षण संस्था जाऊन त्यांना भेटल्या आणि फीचं नियंत्रण जे आहे ते ठरवण्याचे ते सरकारचं निघालं आणि तिथं त्या संस्थांना अधिकार दिले. 2 लाखाच्या पुढं फी गेली बघा लगेच. 15% नव्हे आणि वाढते आणखी पुन्हा सातत्याने वाढत राहते. गरीबाच्या पोरांनी शिकायचंच नाही. हे कधीपासून आहे आपण ते अटल बिहारी चांगला होतो ते हाताने होतं ते बी. त्यांनी पण शिक्षण संस्था सगळ्यात खराब करून टाकल्या. शिक्षण कल्चर सगळं बिघडून टाकलं. गरिबांच्या लोकांना पोरांना शिक्षण घेणं मुश्किल करून टाकलं. आज आमचे पोरं शिक्षण सहजपणे घेऊ शकत नाहीत. आमच्या काळामध्ये BSc झाला आणि BSc ला एंट्रन्स BScच्या परीक्षेच्या म्हणजे तो PCM असायचं, फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स, आणि त्या टक्केवारीवर MBBS ला ऍडमिशन मिळायचं. ते CET TET BET काय अशी काय भानगड नव्हती. BE ला जाते असं जायचं असेल तर ते 2 ग्रुपच असायचे नाही, एक बायोलॉजी आणि एक मॅथमॅटिक्स. तर त्या 12वीच्या मार्कवर किंवा आमच्या वेळेला इंटर सायन्सच्या FYBSCच्या मार्गावर ह्याच्यावर ते मार्कावर ते ठरायचं. आता काय तमाशा करून टाकलाय. अख्खा देशभर 25 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यायच्या. देशामध्ये अख्खं त्याचं मेरिट लागणार आणि त्या परीक्षा यांनी फोडायच्या आणि त्या परीक्षा पेपर फुटल्यानंतर त्यांच्या पोरांना त्याच्यामध्ये घुसवायचं. आमची पोरं रस्त्यावर उभी राहायची. ही व्यवस्था बदलण्यासाठी सुद्धा जे आता मोठं आंदोलन झालं ना,
जंतर मंतरवर, नीट. तसं आपल्या गावागावामध्ये सुद्धा होणं गरजेचं आहे. शिक्षण हक्क परिषदेचं ते पण काम आहे. आपण हे ठराव जे घेतले ना, त्या ठरावाच्या पेक्षा वेगळं बोलतोय मी जरा हे, पण आपण आर्थिक संबंधामध्ये बोललो. तिथं आर्थिक आणि शैक्षणिक व्यवस्थेबद्दल आपण हे ठराव घेतलेत. हे सगळेचे सगळे ठराव हे अतिशय योग्य आणि ह्या ठरावांना मान्यता एकदा वाचून घेतली आणि वाचून सगळी आपल्याला मान्यता द्यायची आहे आणि हे ठराव आपण सरकारकडे पाठवून राहतो. आणि या ठरावाच्या आधारे किती दिवसामध्ये कशी अंमलबजावणी तुम्ही करताय याच्याबद्दलचा प्रश्न आपण ह्या ठरावाच्या शेवटी विचारून त्यांना त्याची मागणी करू आणि हे शिक्षण हक्क परिषद इथून पुढच्या काळामध्ये जास्त गतीनं हे काम सुरू करू. हेमंत भाऊनी सांगितली सूचना खूप चांगल्या आहे. प्रत्येक प्रभागामध्ये हे शिक्षण हक्क परिषदेची कमिटी बनवा. नुसती परिषद घ्यायची नाही, तिथल्या भागातली कमिटी बनवा ना, नाही का? म्हणजे प्रत्येक आपल्या कार्यकर्त्याचा अभ्यास होईल चांगला. कशासाठी लढतोय आपण. प्रत्येक गोष्ट आहे नाही, जोपर्यंत तिथपर्यंत घरापर्यंत पोहोचत नाही ना तोपर्यंत त्याचा काही परिणाम होत नाही. इथं आपण सावित्रीबाई हॉलमध्ये बसलो, आपण एवढ्यामध्ये बसलो, ह्यातले किती लोक बाहेर बोलणार आहेत? कमी बोलतात. आपल्याला लोकांच्या पर्यंत जावं लागेल. आणि जसं नरेंद्र भाऊ म्हणाले की सगळ्याच पालकांना हे काही शक्य होत नाही, तर आमच्यासारखे लोक आहेत, म्हणजे नरेंद्र भाऊ सारखे लोक आहेत, तर त्यांना राजकारणच करायचं आहे. तर राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी म्हणून त्यांना सर्वसामान्य लोकांची जर कामं करायची असतील तर सर्वसामान्य लोकांनी येऊन त्यांच्या दारामध्ये बसलं पाहिजे, सांगितलं पाहिजे हे काम कर. आणि नाही केलं तर माझ्यासारखा माणूस आहेच. मला येऊन सांगा नरेंद्र भाऊ असंच म्हणला, हे आज काय मला जमत नाही, मग त्यांचा कार्यक्रम करायचं, आपलं काम करू आपण सगळे. उगीच खोटं बोलायचं नाही, उगीच खोटं बोलायचं नाही. काम जे तुम्हाला जमते तेच सांगा. आणि मग ते हेमंत भाऊ सारखं मला कुठलाच राजकारणावर विश्वास नसते म्हणतात ना, त्यांना अनुभव आला असेल ना. त्याने तसं खूप काम केलंय आणि त्याच्यामुळं त्यांना ते बोलण्याचा अधिकार पण आहे. पण शेवटी काय हेमंत भाऊ, शेवटी प्रश्न आता हे किती बी येणार शिक्षण मंत्री आपला कोण आहे? महाराष्ट्राचा शिक्षण मंत्री कोण आहे? एक दादा भुसे. आणि उच्च शिक्षण मंत्री कोण आहे? चंद्रकांत दादा पाटील. म्हणून म्हणलं ते किती काही येणार असं ना, पण तिथेच प्रश्न सुटणार आहे ना. त्याच्यामुळे त्याच्यावर दबाव आणणं हे आपलं काम आहे. आणि दबाव आणण्यासाठी सामाजिक दृष्ट्या आपण संघटित होणं, सामुदायिकरित्या आपण संघटित होणं आणि एका सुरामध्ये बोलणं हे खूप आवश्यक आहे. त्या शिक्षण हक्क परिषदेमुळं पिंपरी चिंचवड शहरामधल्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना एका आवाजामध्ये बोलण्यासाठी म्हणून एक प्रक्रिया निर्माण केलीत. याबद्दल धनाजी भाऊ आणि छावा महासंघाचे मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो. खूप चांगलं काम तुम्ही करतात. या कामामध्ये जे जे सहकार्य लागेल, उगाच मला अध्यक्ष केल्या म्हणून नाही म्हणता, जे जे सहकार्य लागेल ते सहकार्य या ठिकाणी करण्याचं अभिवचन मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर देतो आहे. आणि या सगळ्या ठरावांना पाठिंबा देत तुम्हाला आधी असं वाटलं असेल की याने गोष्ट सांगितली हा थोडक्यात आठवल, हे आधी लय खुश झालते तुम्ही लोक, हे लवकर आठवल. पण तसं काही आठवत नसते माझं लवकर. पण तुम्ही सर्वांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं, त्याबद्दल आपणा सर्वांना धन्यवाद देऊन मला या ठिकाणी या परिषदेचा अध्यक्ष म्हणून धनाजीराव येळकर पाटील त्यांच्या सहकार्याने संधी दिली, त्यावेळेस त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार मानून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. शायर म्हणतो की सूरज हर दिन नया सबक सिखाता है. सूरज हर दिन नया सबक सिखाता है. अंधेरा कितना भी हो रोशनी लाता है. अंधेरा कितना भी रोशनी लाता है. आणि त्यानंतर आवाज मी सांगू शकतो माझं नुकतंच गाणं आलेलं आहे आता व्यवस्थेवरती की ते त्याचा अगदी एक मिनिट घेतो की कहते जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. ते म्हणतंय कहते जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, कहते जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. गुलशन में आज अपने क्या हाल है हमारा, कहते जहां से अच्छा. तर हे गाणं युट्यूब वरती उपलब्ध आहे. माझी मार्केटिंग गाणं युट्यूब वरती उपलब्ध आहे.
तुम्ही नक्की ऐका आणि चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. नेहमी चालतो चालेल. आणि शेवटी आम्हाला मानायला बंधू आदरणीय जाधव सर येतील, ते आभार व्यक्त करतो. अध्यक्ष नागरी हक्क समिती आणि आपल्या सभासद गटनेते संस्थापक अध्यक्ष पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि आपण सर्व पालकवर्ग विद्यार्थी सर्वांनी उपस्थित वेळ आपल्या काढून सर्वांचे मी आभार मानतो. आज शिक्षण हक्क परिषद पहिली बैठक आहे, पहिली सभा झाली. या सभेचे काम शिक्षण हक्क परिषद काय करणार आहे, शिक्षण जसं अध्यक्षांनी जर सांगितलं की शिक्षण हक्क परिषदेची कामं कोण सांगितली त्याचप्रमाणे कामं भरपूर आहेत करण्यासाठी. पहिलं काम जे आहे ते आपल्याला शाळेचा व्यवस्थेमध्ये अभ्यासक्रम जे आहे एनसीईआरटी अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक हा भाग असतो. एनसीईआरटी म्हणजे काय माहिती नसतं लोकांना, पुस्तकं फक्त घेत असणार. हे गव्हर्नमेंटचं एनसीईआरटी पुस्तक आहे, त्याची किंमत फक्त 65 रुपये असते. तसं पहिल्यांदा सांगितलं साहेबांनी छापलं जातं. त्या पुस्तकाची किंमत मार्केटमध्ये आपल्याला कोण 700 रुपये टाकते, कोण 500 रुपये टाकते, कोण 300 रुपये टाकते. त्याच्या सोयीनुसार किंमत टाकतात. किंवा प्रथमचा बंद झालं पाहिजे. हे पुस्तक आहे ना, ते पूर्ण घेतलं पहिलीपासून ते 10वी पर्यंत पुस्तक घेतलं, त्या पुस्तकाची किंमत 600 रुपयापेक्षा जास्त जात नाही. काय म्हणजे की 1000 रुपये जाते. सर्व बाकी जे काही वह्या वगैरे घेतलं पाठ्यपुस्तक 1000 रुपयांमध्ये येतं. हे पुस्तक छापणं बंद झालं पाहिजे. तेव्हा सर म्हणतात 2 लाख रुपये फी असते, पुस्तकाचं वेगळं यायचं 12,000 रुपये किंमत जातात. त्या पुस्तकामध्ये जे आहे ते त्याच पुस्तकामध्ये आहे, खाजगी पुस्तकामध्ये माझ्या उपलब्ध दिलं. आम्ही हे जो पहिल्यांदा तेव्हाच काम केलं. मूळ शाळेचं जे आहे ना पहिल्यांदा एकच आहे की बाबा आता जसं फी वाढवली नंतर पुस्तकाची किंमत वाढल्या, पुस्तकं पहिल्यांदा खाजगी घेणं बंद करणे ही शासनाला विनंती करत आहे किंवा आपलं निवेदन पाठवलं आहे. ठरावामध्ये मुद्दा घेतलाय पण त्या सविस्तरमध्ये विश्लेषण केलं पाहिजे आपण की याप्रमाणे नाही झालं छापली पाहिजे. दुसरा मुद्दा आहे की फिवार. फिवार जे आहे ते शासनाने काय केलंय की 15% 2 वर्षाला 15% 2 वर्षाला फिवार हे खूप चुकीचं आहे. आपले पगार सुद्धा वाढत नाही 40% किंवा 8% दर वर्षाला. पगार किती 50,000 पगार 2,000 रुपये इन्क्रिमेंट होते किंवा 5,000 रुपये पगार वाढतो असं आहे. तर हे चुकीचं आहे. 15% जे आहे ते चुकीचं आहे. आता जर सध्या 50,000 रुपये फी असेल तर 2-4 वर्ष किती 1 लाख रुपये होते. 1 लाखाचे 2 लाख जास्त 3 वर्ष 3-4 वर्ष 1 लाख होतात 2 लाख होतात. तर 15%चा मुद्दा आपल्याला खोडून काढायचा आहे की ते पर्सेंटेज कमी आलं पाहिजे. कुठल्या हिशोबाने केलं काय माहित नाही. त्यामुळे जसं सर म्हणजे की 1 लाख फी आहे ती बरोबर आहे. पहिली 40,000 होती 40,000 रुपये पण ते काय केलं शासनाने की 15% क्लॉज काढला. 15% कशा काढला माहित नाही. तर 1999 पासून क्लॉज चालू आहे. 2009 मध्ये वातावरण वेगळं झालं की 2009 मध्ये 8% काय काढला फक्त 25% जाईल. 75% लोकांनी काय करायचं, 75% मुलांनी काय करायचं, पालकांनी काय करायचं. 25% अशा लोकांचा समावेश केलेला आहे की त्यांचे धर्म जात किंवा कुठल्याही पद्धतीनं हे करतात ज्यांना खरोखर आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्याच मुलांना ते 25% मध्ये बसवलेले. आता काय झालं 25% मध्ये कोणी बसलंय त्याची फॉर्च्युनर गाडी तो पण 25% मध्ये आहे. जो सायकल जातो तो पण 25% मध्ये त्याला घेतलं जात नाही, तो वंचित जातात. हा फायदा मुद्दा आहे. म्हणजे आत्याचा कायदा फक्त मोठ्या लोकांनी वापरला जातो. आता इथे गेलं ना शिक्षण खात्यामध्ये की मला त्या फॉर्म भरला तिथं टक्केवारी करते 1-2 1-4 अशी आहे त्यांच्यामध्ये 1-4 पण 4 विद्यार्थी असेल तर तुम्ही किती घेता त्याप्रमाणे पुढे सीट काढून दिलं जातं. अशीच आपल्या व्यवस्थेमध्ये आतापर्यंत चालू राहिले. फक्त 5 ते 10% 25% मध्ये ते व्यवस्थित घेतात, बाकीचे 15% त्यांच्या मनाप्रमाणे घेतात. हे प्रथमता बंद झालं पाहिजे. ज्यांना गरज आहे खरोखर त्यांना तिथं ते 25% मध्ये बसवलं पाहिजे. दुसरं साहेबांनी आमच्या त्यांनी बाकीच्यांनी पण सांगितलं भरपूर माहिती सांगितली. त्यामध्ये शिक्षणामध्ये तिसरा एक टप्पा जो आहे ते मूलभूत सुविधा. शाळेमध्ये कसं असतं पिण्याचं पाणी मूलभूत सुविधा पाहिजे. मुलं बॉटल घेऊन जातात त्यामुळे त्याचं जे असतं दप्तर त्याचं वजन वाढलं जातं. 1 लिटर बॉटल घेऊन जातात 1 लिटरचं वजन नाही म्हणलं तर 700-800 ग्रॅम होतं. काही तर 1.5 लिटर बॉटल घेऊन जातात आणि तेवढं शाळेमध्ये पाणी करतात. शाळेमध्ये तो उपलब्ध केला की ते दप्तराचं वजन कमी होईल. आता काय झालं मुलांना टाइम टेबल असते पाहून घेतात याच्यामध्ये बॉटलचा समावेश आहे हा कमी झाला पाहिजे. दुसरं म्हणजे मैदानी खेळ.
आता शाळेमध्ये सीबीएसईचा पॅटर्न वाढला त्यामुळे मैदानी खेळ बंद झाले. जे 4 रूम मध्ये आपले असणारे खेळ चालू आहे ते मैदानी खेळ आपण चालू केले पाहिजे. ते मैदानी खेळ चालू केल्यानंतर मुलांची जडणघडण होते. आपण पाहिलं असेल जसं सर म्हणजे की 1999च्या अगोदरचा काळ बघा. आपण कबड्डी खेळत होतो, परत खो खो खेळत होतो. आता ते खेळ राहिलेच नाही. ते फक्त नावाला राष्ट्रीय खेळ राहिले किंवा मध्ये खेळ राहिले. एक प्रथमता आपल्याला सगळ्यांना तिथं काम करावं लागेल की बाबा हे खेळ त्या शाळेमध्ये झालेच पाहिजे. हा सर्वात मोठा मुद्दा आहे. दुसरा म्हणजे मुलांच्या संरक्षणासाठी सीसीटीव्ही असले पाहिजे, लायब्ररी असले पाहिजे, प्रत्येक विभागामध्ये वेगळं असलं पाहिजे. त्यावरती शिक्षण हक्क परिषदेत काम करणार आहे. शिक्षण हक्क परिषदेकडे पण तक्रारी येत असतात की बाबा आम्हाला दाखला देत नाही. शाळेमध्ये काय करतात, मुलांना दाखला देत नाही, खेळासाठी अवरोध होतात त्यासाठी. किंवा तरी शाळा सोडली असेल आणि 2 दिवस बोल करायचं पूर्ण पुढे मागतात, हाफ फी मागतात, हाफ वर्षाची. हे पण त्यांचा बंद झाला पाहिजे. दुसरी आपलं जे आहे अभ्यासक्रमात मी आता तुम्हाला सांगितलंय आणि पालकांमध्ये जागृती नाही. पालकांमध्ये काय झालंय 1-2% आता आमच्या पण शाळेमध्ये मी 4 ठिकाणी सर पीटीएम मेंबर आहे. आता मला 2 मुलं आहेत, माझ्या पप्पाचे 2 मुलं आहेत, 4 ठिकाणी पीटीएम मेंबर होते. मला पहिल्यांदा माहित नव्हतं 2000 मला होते 4-5 मध्ये माझा संघर्ष चालू होता. मला माहित नव्हतं पीटीएम मध्ये काय. पालक शिक्षक समिती असते, ती समिती त्या शाळा व्यवस्थापनावरती काम करत असते. शाळा व्यवस्थापन समितीवरती काम करत असते आणि तिथे मेंबर मध्ये जर 2000 पालक असतात तर आम्ही 4 लोक असतो. तोच परिणाम येतोय. लोकांना जागृतीच नाही. दुसरा कार्यक्रम जेव्हा संगीताचा कार्यक्रम लोक भरपूर येतात, जेवणाचा कार्यक्रम तेव्हा लोक भरपूर येतात. पण असं त्यामुळे जागृत नाही. त्यामुळे मुलांमध्ये पण अवेअरनेस नाही आता सध्या. मुलांमध्ये अवेअरनेस आहे की आपण जसं वागतो तसं आपली मुलं वागतात. तर हे आता म्हणजे आज वेळ कमी आहे. सरांचं हे आहे बोलायचं होतं. बोला. अजून एक मुद्दा असा आहे प्रायव्हेट स्कूलमध्ये अजून एक मुद्दा असा आहे की सगळ्या स्कूलमध्ये प्रायव्हेट स्कूलमध्ये जे नोटबुक टेक्स्टबुक नाही का अवेलेबल करून देतात ते सक्ती करतात की बघा आमच्या स्कूलमधनं ते तुम्ही परचेस करा. तर त्यावर पण म्हणजे एक मुद्दा मांडला पाहिजे की ते स्कूलमध्ये परचेस करायचं म्हणजे ते जास्त म्हणजे दरवर्षी घेतात ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे अदरवाईज बुक्स पण ते प्रोव्हाइड करतात तर त्याची पण ते किंमत लावतात. तर ते स्कूलमधनं ते बंद झालं पाहिजे प्रायव्हेट स्कूलमधनं की जी सक्ती करतात की पॅरेंट्सला वगैरे की आमच्या स्कूलमधनं अवेलेबल होईल. त्यात बॅग्स असते, परत टेक्स्टबुक, नोटबुक आणि अदरवाईज कलर्स वगैरे सगळे देतात ते. तर तो मुद्दा त्यामध्ये नमूद करावा. शिक्षण बरोबर आहे. ऍक्च्युली याच्यामध्ये काय झालंय आपल्याला जागृती नाही हेच कारण आहे. आपलं शिक्षण संचालक यांनी मागच्या वर्षी 2025 मध्ये पण लेखन दिलं, 2026 मध्ये पण दिलं लेखन की बाबा सक्ती करून आहे शालेय साहित्य पुस्तकं यासाठी अभ्यासक्रम चालू करा. पण प्रत्यक्षात ते कागदावरच आहे, अंमलबजावणी होत नाही. त्याचा परिणाम काय होतो, शाळेचे संस्थापक पालक एकत्र येत नाही. शाळेने मिटिंग बोलायला 4 पालक उपस्थित असतात की काय बोलणार अशा तुम्ही काय आपल्याला असं करायचं काय सांगणार. त्यामुळे ते काय होतं त्यांचा ठराव पास करून घेतात. ते ठराव देतात शासनाकडून आम्ही पालकांची संमती घेतली म्हणून. असे आमच्या बाबतीत खूप वेळा झालेले. ह्याला कारणीभूत आपणच आहे की आपण तिथं मिटिंगला उपस्थित नसतो. त्याचा परिणाम काय होतो की शाळा त्याचा गैरफायदा घेते. शाळेचे संस्थापन गैरफायदा घेतात. ज्याची किंमत मार्केटमध्ये 20 रुपये आहे ती किंमत त्यांच्याकडून खरेदी केलं तर ते 60-70 रुपयाला खरेदी करावं लागते. त्याच किटची किंमत आहे ना, जसं मी सांगितलं पुस्तक प्रमाणे लोगो छापण्याचा अधिकार कोणाला दिला नाही शासनाने. 2001 मध्ये पण तो उल्लेख आहे लोगो छापा म्हणजे शाळेने मार्केटिंग नाही केली पाहिजे. पण नफेखोरीचा पण विषय त्यामध्ये 2009 ऍक्ट मध्ये नफेखोरी नसावी. नफेखोरी म्हणजे काय होतं, हे स्वतःला लोगो छापतात. जसं आता मी म्हणलं की महाराष्ट्रामध्ये सीबीएसई शाळा तिथे कुणाला माहिती का, माहितच नाही कुणाला. पहिल्यांदा फक्त 20 शाळा होत्या. आजच्या डेटला कालच्या अहवालानुसार 2000 शाळाची लिगल नोंद झालेली मान्यता प्राप्त जे आहे 2097 शाळा आहेत आजच्या डेटला. अजून एक त्यांची संख्या आता 5000 होती. काही अशी मान्यता घेण्यासाठी शाळा आलेले की पहिली दुसरी तिसरी वर्ग चालू तोपर्यंत ते 60 पर्यंत जात नाही. 60च्या पुढे तोपर्यंत मान्यता मिळत नाही काही शाळांना. सीबीएसई देतं लेखन फक्त ते नाव होत असतं.
पण सीबीएसईचं काय म्हणणं असतं की मी 9वी ते 12वी पर्यंत आमचं काम आहे. सीबीएसईचं आता काय होतं, केंद्रीय माध्यमिक विद्यालय. सीबीएसईचा एक बोलते असतो केंद्रीय माध्यमिक विद्यालय, म्हणजे माध्यमिक म्हणजे काय, 9वी ते 12वी आमची जबाबदारी. त्याच्या खालची जबाबदारी जी आहे ती सर्व शाळा संस्थापक आणि पालकांची आहे. म्हणजे पालकांनी ज्या जागातच पुढे होणार आहे. 7वी पर्यंत 8वी पर्यंत 8वीच्या बरोबर सीबीएसई रूल लावलाय की बाबा एनसेट वापरा, हे पुस्तक वापरा. 10वीच्या मुलाची जे पुस्तकाची किंमत आहे ती पहिलीच्या मुलाच्या पुस्तकाच्या किमतीपेक्षा खूप कमी आहे. हे आम्हाला पण माहिती आहे. तर आपण ते जागृत नसल्यामुळे त्याचा परिणाम इथं होतो. आता सर्वात जास्त वेळ लागला आहे, तर मी थोडं सांगतो. मला तू बोलायचं होतं, पण सरांनी माझं पहिल्यांदा गेला पाहिजे ते शेवट नाव घ्यायचं असं आहे. आणि ह्याच्यामध्ये खूप काम केलं आहे मी ऍक्च्युली. कोणत्या विषयामध्ये पण असं आहे. पण पेपर कमिटी बनवली काँग्रेसच्या काळामध्ये पण कमिटीचा कार्यकाळ 3 वर्षाचा असतो. 3 वर्ष एक्सटेंड करून 5 वर्ष घेतला. 2016 मध्ये कमिटी बरखास्त व्हायला पाहिजे, नवीन कमिटी आली पाहिजे. आणि दर 3 वर्षांनी कमिटीमध्ये मेंबर चेंज होतात. 18 मेंबर असतात, 18 मध्ये 5 मेंबर चेंज होतात, जुने मेंबर जातात. आता काय झालं, पुन्हा शिक्षण संचालकांना सुद्धा माहित नाही की पेपर कोण बनवतं. म्हणजे म्हणून आपलं दुर्दैव आहे की कमिटी जर बदलल्या तर आपल्याला जे पेपर पटीचा मार्ग पूर्ण बंद होऊन जाईल. कमिटी काय झालं, 2012 पासून जे बनवते 2026 तेच पेपर बनवते. त्यांच्या डोक्यात बसलंय 2024 चा पेपर आहे ना, 2012चा 2024 सेम पेपर आहे. कुणी जर ऑडिटेड असेल ना, ते ऑब्झर्वेशन काही डिटेल असेल ना, तर तशी कंडिशन नाही आता सध्या. आज शिक्षणात परिषदात सगळं उपस्थित राहिले मान्यवर आणि पालकवर्ग यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि ही सभा संपली एक ठराव वाचला जाईल. चालू सर ते ठराव वाचतील. ठराव वाचल्यानंतर आपण प्रत्येकानं या ठरावाला आपण ऐकून समजून त्या ठरावाला मान्यता द्यायची, हातवरी करून मान्यता द्यायची. आणि खरं म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलेले आमचे अशोक भाई, त्यांचा सन्मान राहिला, सत्कार राहिला, त्याचा सत्कार तुम्ही करणार. सरकारी आहे का नाही? संपल्या दात होता ठरावात येत आहे की जबाबदारी माझ्यामध्ये. आज या ठिकाणी आपल्या गावावर काही महासंघाचे नेतृत्व धनंजय पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाचा परिषदेचा आयोजन केलेला आहे. त्या आयोजनासाठी म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानवजी कांबळे, तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्रजी बनसोडे साहेब, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रवीण कदम साहेब, तसेच आरटी पालक संघाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष हेमंत मोरे आमचे मित्र, प्रयास ग्रुपच्या शोभाताई निसाळ, तसेच प्रदीप पवार साहेब, चहा मराठा युवा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री गुरु पाटील साहेब, चहा मराठा युवा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्षा अश्विताई पाटील, तसेच बाकी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि पालक आणि विद्यार्थी. आज या ठिकाणी बऱ्याच मंडळांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे, बरेच मुद्दे उपस्थित केलेले आहेत. त्याबद्दल सगळ्याची सहमती आहे. त्यासाठी आपण इथे आलो. आपला आवाज शासन प्रशासनापर्यंत गेल्याशिवाय त्याला मान्यता मिळणार नाही आणि आपल्या मागण्या मान्य होणार नाही. त्यासाठी म्हणून एक शिक्षण हक्क परिषदेच्या रूपामध्ये आज काही ठराव आपल्याला मान्य करून घ्यायचे आणि तो ठराव असल्यानंतर प्रत्येकाला आपली सहमती आहे हात वरती केला पाहिजे, तर त्याला सहमती मिळेल. पहिला ठराव आहे सरकारी व खासगी शाळांमध्ये एनसीईआरटीचा अभ्यासक्रम त्वरित लागू करावा. दुसरा ठराव आहे बेकायदेशीर डोनेशन आणि वाढीव फी घेणाऱ्या शाळांवरती त्वरित आणि कठोर कारवाई करावी. तिसरा ठराव आहे शैक्षणिक साहित्याची सक्ती करणाऱ्या शाळांवर त्वरित कारवाई करावी. आता ताईंनी प्रश्न उपस्थित केला की शैक्षणिक साहित्य मध्ये बॅग असेल, पुस्तकं असतील किंवा बऱ्याच वस्तू असतील, त्यासाठी सक्ती नसावी, कुठूनही काही द्यायचं आलं पाहिजे. चौथा आहे
भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात भर द्यावा. भौतिक सुविधा म्हणजे आता निसर्ग त्यांनी सांगितलं की वॉशरूम किंवा प्रसाधनगृह चांगला असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, त्याची देखभाल घेतली पाहिजे. त्यानंतर शिक्षकावर अध्यापनाबरोबर अनेक अशैक्षणिक कामाचा भार आहे, त्वरित थांबवा. त्यामुळे अध्यापनाला वेळ मिळत नाही. मतदार यादी, सर्वेक्षण, विविध ऑनलाईन माहिती, प्रशासकीय अहवाल अशा कामामुळे शिक्षणाचा अध्यापनाचा वेळ कमी होतो. यासाठी शिक्षणाच्या मदतीला मदतनीस म्हणून सुशिक्षित बेरोजगारांना अशैक्षणिक कामाची जबाबदारी द्या व कंट्रोल शिक्षकांच्या हातात द्या. म्हणजे बऱ्याच वेळा काही शासकीय कामं निघतात, त्या कामामध्ये शिक्षकांना वापरले जाते, ते अविधानिक आहे. त्यामुळे ते बंद केलं पाहिजे, कारण शिक्षकाला शिकवण्यासाठी वेळ दिला नाही, ते शाळेमध्ये उपस्थित राहतील. 6वा प्रस्ताव आहे ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून द्यावे. तर 7वा प्रस्ताव आहे शिक्षणावरील अपुरा असंतोल खर्च. शाळेची गुणवत्ता केवळ इमारतीवर नाही, तर शिक्षक साधने, ग्रंथालय, प्रयोगशाळा आणि सातत्यपूर्ण शैक्षणिक गुंतवणुकीवर अवलंबून असते. ती गुंतवणूक करा. 8वा प्रस्ताव आहे शिक्षक भरतीतील विलंब टाळून रिक्त पदे त्वरित भरा. कारण बऱ्याच मराठी शाळांमध्ये गावखेड्यामध्ये शिक्षक नसल्यामुळे शाळा बंद पडतात, हे शासनाने सांगितलेलं आहे. शिक्षक नाही किंवा पटसंख्या नाही, त्याच्यामुळे शाळा बंद पडतात. त्यामुळं तिथे शिक्षक भरती करावी, तर विलंब टाळून रिक्त पदे लवकरात लवकर भरून घ्यावी. 9वा प्रस्ताव आहे जाहीर केलेल्या अनधिकृत शाळांवर त्वरित कारवाई करून येथील विद्यार्थ्यांना इतर अधिकृत शाळेत सन्मानपूर्वक कोणत्याही मोबदल्याशिवाय सांगून घ्यावे. कारण बऱ्याच राजकारणी नेत्यांच्या शाळा आहेत, त्या अनधिकृतपणे चालू आहेत. अधिकृत आहे, अनधिकृत आहे, तरी पण चालू आहे. त्या अनधिकृत शाळेवर कारवाई करून त्वरित बंद करावे. 10वा प्रस्ताव आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने डीबीटी प्रतिक्रिया त्वरित राबवावी. 11वा प्रस्ताव आहे आणि शेवटचा आरटीए अंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना लुटणाऱ्या शाळेवर त्वरित कारवाई करा. शालेय साहित्य, अदर ऍक्टिव्हिटी तसेच शासनामार्फत दिली जाणारी आरटीईचे करा. आरटीई अंतर्गत शाळेमध्ये जे मुलं भरती होतात, विद्यार्थी भरती होतात, त्यांना वेळेवर ज्या काही सुखसुविधा आहेत त्या मिळत नाही, त्या त्यांना देण्यात याव्या. ही जी शिक्षण परिषद छावा मराठा युवा संघाचे प्रमुख धनंजय पाटील यांनी आज एक ठेवी टाकलेली आहे. त्याला अधिक रूपांतर करायचं असेल तर आपल्याला त्यांच्या खात्याला खाता लावून त्यांच्यासोबत काम करावं लागेल. आणि ही चळवळ प्रत्येक गावागावात, प्रत्येक शहरात गल्लीमध्ये गेली पाहिजे. आणि त्यासाठी आपला सर्वांचा पुढाकार आणि सहकार त्यांच्यासोबत असलं पाहिजे. ही एक मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. घर दीवाने आमना हो कोई अकबर ना हुआ जो तुम्हारे सर झुके तो शहंशाह मैं हुआ.